तर हाय सर्वांना गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर स्वागत आहे आपली यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर मी रुपाली शिंदे तुमचं माझ्या चॅनलवरती खूप सारं स्वागत करते. तर आज आहे मुंबईला पावसाचं वातावरण आणि मला जायचं आहे प्रांजलला स्कूलला सोडवायला. तर ना मी खूप खुश आहे कारण की प्रांजलची सकाळची शाळा होती. पहिल्यांदा 2 वर्ष सकाळची होती. आता त्याची 12 वाजता चालू झालेलं, म्हणजे 12:30 वाजेपर्यंत आपल्याला जायचं आहे. तर त्याच्यामुळे ते निवांत झोपतात वगैरे आणि आज सगळेच घरी येत झोपले सुट. आता मी पटपट आवरते ना. आता आंघोळ वगैरे झाली. आता पटकन आवरते घरातलं. आणि तुम्हाला माहिती आहे ते नाही म्हटल्यावरती मलाच सगळं आवरावं लागतं पटकन. आणि थोडंसंच काम असतं, लई नसतं. संध्याकाळची भाजी होती पनीरची, कारण रात्री काही जेवलेच नाही. तर ना म्हणजे कसं असतं ना, तुम्हाला सांगते काही झालं किस्सा. तर इथून दिसत नाही. तर लहान लेकराला थोडं जरी काय झालं ना तर लगेच आईचं असं धडधड करायला लागतं. जसं की प्रिशाच्या डोक्यात ना म्हणजे असे फोड टाईप आले होते. फोड आणि असं लहान मुलांचं डोकं कसं जे बॅक साईड आहे ते नाजूक असते. काही जाणवतं, असं हलवलं तरी असं जाणवतं. मला तर भीतीच वाटली. आणि तिला ना फोड आलेले दिसून ती दुखायला लागली. ती रडायची आणि तिला असं झोपता येत नव्हती. अचानक आली बरं का दुपारनंतर काल. म्हटलं काय झालं तिला झोपता येत नव्हतं. तर मला तर टेन्शन आलं. असं लगेच रडायला येतं देवात. म्हटलं काय झालं काय माहिती असं अचानक. आणि तिला ना पेनकिलर्स म्हणजे तापीचं औषध पाजलं, कारण तापीचं औषध ना जर आपल्याला काही दुखत असलं तरी ते बरं होतं तापीच्या औषधाने. मग ती झोपली. नंतर ताईंना मग मी रात्रीच्या 12 वाजता मेसेज केला नाही का, असं झालं. ताईनं सांगितलं, आपलं दुःख शेअर केलं नाही का. आणि मग त्यांनी सांगितलं अगं तिने ना म्हणजे आंबा वगैरे खाल्ला असेल त्याच्यामुळे तसं झालं असेल. खरंच तिने ना आंबा खाल्ला होता. 2 दिवस झाला आंबे खात होते, त्याच्यामुळे तिच्या डोक्यात फोड आले म्हटले असतील. कारण ह्यांच्या डोक्यात पण यायची आणि बारक्या भाऊजींच्या डोक्यात पण यायची. ते सांगितलं मग मला जरा कुठेतरी बरं वाटलं. म्हटलं बापरे, असा आंबा खाल्ला आणि तिने खाल्ला होता खरंच आंबा. नाहीतर ना मला लगेच असं कसं तरी होतं खसलं. कारण कधी काय होईल याची गॅरंटीच नाही माणसाची, म्हणजे लहान मुलांचं असो या कसं असो. पण मला लई भीती वाटली. म्हटलं डॉक्टरांकडे जावं रात्रीचं डोक्यात, तर लगेच ते पुढचं सांगतात की तुम्ही हे करा ते करा. तर जाऊ दे आता बरं आहे. ते निवांत झोपली. चला पटापट आवरते. परत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जाते. मला पटकन जायचं आहे आवरून प्रांजलला सोडवायला. तर चलो व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. चालले सँडल घेते. काय घ्यायची अगं? हे त्याला आपले सँडल घ्यायचे दादाला पावसाचे. लय मागण्या असतात तर काही लगेच असते सँडल घ्या. अगं त्याला असे पावसाळ्याचे घ्यायचे. तुझ्याकडे आहे ऑलरेडी. येतात का? हा आता काय येते. दीदीची चप्पल बरोबर ड्रेसला मॅचिंग झाली आहे का नाही? आले. आज होता मंगळवार. आज मंगळवारच्या बाजारात गेलतो तर भरपूर थकले. प्रांजलला स्कूलवरून आणलं आणि तुम्हाला सांगू घरी आले आणि पाऊस चालू झाला आहे. आणि आत्ता वाजलेले आहे 6:30. तर चला तुम्हाला प्रिशाच्या पाठीमागे कसं झालं ते तुम्हाला दाखवते. हा ये बाहेर. अगं बाई. तर चला मस्त चहा ब्रेड बनवायचा. चहा बनवते मस्त. हिचं लगेच असते. ब्रेड आणलं सॉस आणलं की लगेच हिचं असतं मला सँडविच बनवून द्या. आता सँडविच मी सांगते तुला त्याच्यात काय ठेवायचं. त्याच्यात पहिलं काकडी ठेवायचं, मग टमाटर, मग सॉस, मग बटर, मग
काय झालं काय? बरं आता मी चहा पिऊन घेते, मग तुला सँडविच बनवते, ठीक आहे? तर चला आधी चहा पिते. चहाची तल्लप झाली पावसाच्या वातावरणात. मला तोपर्यंत प्रिशाची हे दाखवते का ते दाखवायची नाही, तुम्हाला दाखवते. दाखव प्रिशा किलोने. वाव, तर काही इथे टम दिसतंय का? इथे केसाचे इथे तर काही इथे टम दिसतंय का? तर काही इथे टम ती दाखवायची. लावा खेळा. तर काही इथे पण दिसतं बरं का? तर काही पिझ्झा बनवून दे. अय्यो काय पसार. पिझ्झा बनवून दे ना बाबू. तुम्ही दोघी खेळा ना. कमी हात कर. चला खेळा. चला अभी मुझे करना है स्वयं पाकिस्तान. चीज आणलं होतं. त्याला बघितलं ना तिचं ना असं थोडंसं दोन्ही साईडला आले, इथं पण आले, तर ना मला टेन्शन आलं. तर काय झालं नेमकं आता ते दुखतंय, हात नाही लावून देते. तर ते जर बघू अजून 1-2 दिवसात जर नाही झाली तर आपण दवाखान्यात जाऊया चेकअपसाठी. लय खर्च आला या महिन्यात भयंकर. तामणाच्या बाहेर मी व्हिडिओ दाखवा त्याचा किती खर्च झाला या महिन्यामध्ये. तर बनवते. आजसाठी आणले चिकन, कारण की काल होता सोमवारच्या दिवशी खात नाही. तर त्या कारणाने आता ना लहान मुलांना काही पण झालं ना लगेच टेन्शन येतं. असं वाटतं पहिलं आपलं दुखणं साईडला असू द्या. आता मला उद्या दाढीचे ट्रीटमेंट करायला जायचे. अर्धी केली, आता उद्या अर्धी बाकीची करायची. रूट कॅनल करायचे त्या दाढीचं. मला तर भीती वाटते. तर मला प्लीज कमेंट करून सांगा तुम्ही रूट कॅनल केले. प्रीतीने केलंय बरं का. तर प्रीती बोलती दुखतं, त्याच्यामध्ये काहीतरी शिरा भरतेत, असं नाही का, शिरा भरतेत. तर ते भरताना दुखतं, पण त्यावेळेस भूल देतात का नाही काय माहीत नाही. आता मी तर पहिल्या दिसता कारणाने माझ्या एवढ्या दाढी किडल्या, मला भीती वाटायची म्हणून मी तसंच इग्नोर करत गेले. पण करणं पण गरजेचं आहे, नाही तर माझ्या दाढ तुम्हाला माहिती आहे लय अवघड होऊन जाईल माझं. तर चला करते स्वयंपाक मस्तपैकी. आज चिकनचं कालवण करायचे आणि चपात्या. आता आईन ते येणार आहेत आजच, म्हणजे आज शिंदेच्या आई जाणार होत्या, उद्या येणार होते, पण आईंचं कॅन्सल झालं. मग आता त्या परवा येणार आहेत. तर बरं झालं आईन ते येतील, कारण कर्जतला तर सध्या तुम्हाला माहिती कोण नाही राहत, त्याच्यामुळे त्यांचं पप्पांचं काम पण इकडंच आहे, त्याच्यामुळे ते मुंबईलाच राहते. तर चलो करते स्वयंपाक.